नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. जसे नवे दिवसासमोर ब्लॉग्स. तर आज आम्ही आहे हरिहरेश्वरमध्ये. तर आम्ही इथे जे देऊळ वगैरे मंदिर आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. तर आपण डायरेक्ट आता एंट्री पॉईंटवर होतो, तिथून आपण ब्लॉग कंटिन्यू करू. तर एंडपर्यंत ब्लॉग बघा. तर आपण भेटूया डायरेक्ट एंट्रीच्या इथे, दुकान वगैरे असतात तिथे. तर मित्रांनो, आता आम्ही दुकान वगैरे तिथे पोचलो आहे. त्याच्यानंतर आपण असं अजून दुकान आहे तिथे पण जाणार आहे. तर आम्ही आता दुसरी दुकान आहेत तिथे पण आलो. आता आपण डायरेक्ट इथून मेन देवळाच्या इथे एंट्री घेणार. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे आतमध्ये. इथे कसं वळायचं जाळ आहे मोठं. तर आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. इथे देवळं वगैरे छोटे छोटे असे मंदिर आहे. मेन आता आम्ही जाणार पण आहे आतमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. तर इथे असं भरपूर अशी मंदिर वगैरे पण आहे, म्हणजे असे हे आहेत मूर्त्या वगैरे. आणि मेन इथे येण्याचं कारण म्हणजे दर्शन घेण्यासाठी. समोर जे दिसतंय ना ते. तर इथे खास दर्शन घेण्यासाठी लोक येतात. इथे कॅमेरा आतमध्ये घेऊन जाणं अलाउड नाही, म्हणजे मी दाखवलं असतं. पण आतमधून नाही तर मी तुम्हाला बाहेरून दाखवू शकतो. जे समोर दिसतं ना तेच आहे. त्यानंतर आपण बाहेर पण जाणार आहे. तर जे मगाशी वळायचं झाड होतं ना कसलं, ते हे आहे. आणि इथे एक मंदिर होतं जे आपण येताना लक्ष दिलं नाही. तर आता आपण जाणार आहे परत घरी. तर आम्ही आता बाहेर आलेलो आहे. तर इथे आम्हाला एक दादाचा मित्र आहे, ओळखीचा सगळं भेटलेला आहे. त्याचं असं दुकान आहे, भरपूर गरजेच्या वस्तू वगैरे भेटत आहेत. तर ओटीची ताटं वगैरे, शंख, पिंड म्हणजे. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे हरिहरेश्वर बीचवर. तर आपण इथून दुसऱ्या स्पॉटवर पण जाणार आहे, तिथून पुढे थोडं कंटिन्यू. तर आज आम्ही इथे आलो आहे, चुकीच्या दिवशी आलो आहे. आमचा मेन इंटेन्शन हे होता की दर्शन घेण्यासाठी आलेलो. तर दर्शन तर झालेलं आहे. यानंतर आम्ही दादा, वहिनी, अभिषेक दादा आम्ही सर्व घरी जाणार आहे. आणि हा होता आजचा ब्लॉग. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा ब्लॉग. तर बाय.